हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा दिवस आहे दिवस दुसरा, जो आम्ही गावाला आलेलो आहोत वारीसाठी. सो लेट्स गो. आय एम ऑल रेडी टू गो फॉर वारी अँड दिस इज माय लुक. हा माझा लुक आहे. सो येस, मी फिट चेक देते तुम्हाला अँड लेट्स गो. चलो. लागले भूक लागली. खूप जास्त भूक लागली. आय एम सुपर एक्सायटेड फॉर वारी 2024. आणि मी फर्स्ट टाईम वारी, म्हणजे फर्स्ट टाईम नाही, मी लहानपणी आलेले आहे आणि आता मी आले खूप वर्षांनी वारी पाहायला. सो लेट्स गो आणि बघूया की कसं होतं यार, काय असतात रिच्युअल्स, काय असतात प्रथा आणि कसं एन्जॉय करतो आपण. सो चला, मी तुम्हाला दाखवते. सो फायनली आम्ही आलो होतो आमच्या दुकानाच्या इथे, जिथून वारी जाते. ते सर्व वारकरी यायला चालू झालं होतं आणि आम्ही त्यांना नेहमी दरवर्षी काही ना काहीतरी वाटप करतो. तर यावेळेस आम्ही बिस्किट्स आणि थोडेफार लाडू वाटप केले. खरंच सांगते, खूप मजा आली. सगळे एकसोबत असे येत होते आणि काही गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या. आणि फायनली आमची वारी आलेली आहे. फायनली आमची पालखी आलेली आहे. पालखीचं दर्शन घेतलं आणि मी निघाले माझ्या मावशीसोबत तिच्या घरी. येस, ही माझी मम्मीची ट्विन सिस्टर आहे. एक्झॅक्ट दिसते, आवाज सेम आहे. मला खूप मज्जा येते ह्यांच्या घरी गेल्यानंतर आणि सर्व असं मिळाल्यानंतर, एकत्र आल्यानंतर खूप मज्जा येते. ती बघा किती उत्साही आहे, ती बघा किती लाजत होती. ही व्हिडिओ बनवते म्हणून. आणि तिने खूप 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 भारी पोहे बनवले होते. सर्वजण आपापल्या नादामध्ये होते. कोणी बिस्किट, चहा, कोण गप्पा मारत होतं, कोणी बाळासोबत खेळत होतं, कोणी लाईव्ह अपडेट देत होते. सो मे बी तुमच्या घरात सगळेजण भेटल्यावर असंच होत असेल. आणि हां, मला ह्यांचं देवघर खूप जास्त आवडलं. किती स्वच्छ आणि एकदम ऑर्गनाईज केले. डॅन फायनली आपले पोहे इथं आलेत आणि पोहे बघूनच तुम्हाला कळत असेल किती टेस्टी. येस, वर्षांनी आंटीच्या हातचे पोहे खाल्लेले, त्यामुळे ते खूप टेस्टी लागतात. आणि असंही मला दुसऱ्याच्या हातचं सगळं टेस्टी लागतं. निबंध म्हणायला. हे आंटी, होय का आंटी? दिस इज माय बुवा. हे आंटी किती वर्षांनी मावशीच्या हातचं खाल्ले, किती खाल्ले. इथे मला बघा सगळेजण गप्पा मारतात आणि मी इथे माझं कॉफी पिण्यामध्ये मग्न आहे. आवाजच असा सगळ्यांचा. आजारी पोटातले मात्र किडनी स्टोनचा इतकं वाटायचं, कोणतरी जवळ असावं, कोणतरी काय होते त्याला? ठीक आहे, काय ग बाय, माझ्यापेक्षा छानच दिसतंय की. आवरलं नाही तरी नाही आवरलं तुझ्यात माझ्यात फरक मी पाहते हे झाली. काय नाही, सुंदर दिसतंय बारामतीची गली. तर मंडळी, ऐकल्यात ना गप्पा माझ्या आणि आजींमधल्या? खूप सुंदर आहेत त्या आजी. आणि ही गंमत अशी आहे की आम्ही चाललो आहोत आत्ता खारी आणायला, जिथे मी लहानपणापासून जायचे. आणि हे दुकान दिसतंय ना, तिथून मी ना काहीतरी घ्यायचे. आणि ही गल्ली आमच्या इथे जुन्या दुकानाच्या इथून येण्यासाठी एक रस्ता होता, जो आता डेव्हलप करतात आहेत, कन्स्ट्रक्शन काढलं त्यांनी, तुम्ही बघू शकता. आणि हा आमचा वाडा, जिथे माझं बालपण गेलं आहे. येस, हा वाडा आता सध्याला बंद पडला आहे, कारण की ते आता हे तोडून नवीन बिल्डिंग बांधणार आहेत. हे बघताना खूप वाईट वाटतं, बट इथं आल्यानंतर खूप साऱ्या बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. आणि ह्या कॅप्चर करून मी निघाणार होते पुण्यासाठी. किती छान वाटतं ना ज्यावेळेस आपण आपल्या आजोळी येतो. आणि इथून मी लहानपणापासून खारी खाते. सगळे थकलेत. आता ह्यांनी स्माइल केले, कॅमेरा ऑन केला. हे पण थकलेत. माझं तर हाल बेहाल झालेला आहे. तर ही क्रिएटिव्हिटी आहे राशीची, जी खूप काही करते, खूप क्रिएटिव्ह आहे. तुम्ही हे बघू शकता. अजून पण मी तुम्हाला पुढे दाखवेल. तिने खूप सारे किचन्स बनवले होते आणि हे सगळे घरात बनवले तिने तिच्या हाताने. ओके, हे सगळं बनवलंय ना. ये क्ले से बनाया और ये सुपर क्ले से बनाया ना. सुपर क्ले नहीं. अच्छा, ये अनेक आहे भाजा. इने काय केलंय? ये आहे ना, वो काय केलंय? ऑक्टोपस. येस, हे किती क्यूट आहे आणि खूप लाईट वेट आहे.
वो जाके वो मैं डॉल वास्ते वीडियो बनाई बड़ी नाइस यार, ये कितना क्यूट है, कितनी छोटी बैग है यार। और यहाँ पे वड़ा पाव आ चुका है, वड़ा पाव के दीवाने हैं। आमचं गाव खूप जास्त डेव्हलप झालंय बघून खूप जास्त आनंद होतो. जेव्हा आम्ही लहानपणी यायचो त्यावेळेस असं काहीच नव्हतं, फक्त असं दगडं माती या सगळ्या गोष्टी होत्या. पण खूप साऱ्या चेंजेस झाले आहेत आणि हे एवढं डेव्हलप झालं आहे, हे एवढं डेव्हलप झालं बघून खरंच खूप आनंद होतो. खावा हो खावा. जुईच्या घरी आल्यानंतर वडापावची पार्टी केली. वडापाव खरंच खूप टेस्टी होता, सर्वांनी एन्जॉय केला, खूप जणांनी खूप दिवसांनी खाल्ला होता आणि वडापावची क्वालिटी खरंच खूप छान होती बरं का. आणि हे आहेत माझ्या बालपणीचे फोटो. येस, मला पण असं वाटतं की तुम्ही पण गावी गेल्यानंतर सगळे जुने फोटो काढून बघत बसत असाल, आठवणी ताज्या करत असताल की आपण लहानपणी कसं करायचो, किती वेडे होतो. आणि आत्ता पण आहे बरं का मी, बालपण कधीच मेलं नाही पाहिजे मला असं वाटतं. हा माझ्या मामाच्या लग्नातला फोटो आहे. सो फायनली आपले पुणे टू बारामतीचा जो ब्लॉग होता, आपण ज्या कामासाठी आलो होतो वारीसाठी, तो ब्लॉग कंप्लीट झाला आहे. वारी पंढरपूरच्या दिशेने गेलेली आहे आणि आम्ही चाललो आहोत पुण्याच्या दिशेने. सो हा ब्लॉग इथेच संपतो. भेटूयात न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत डू लाईक सबस्क्राईब आणि टू माय यूट्यूब चॅनल दिस इज प्रतीक्षा नाव. आणि या ब्लॉगचे 2 पार्ट आहेत. पार्ट 1 पण चेक करा आणि पार्ट 2 तर तुम्ही हा बघितलाच आहे. पार्ट लास्टपर्यंत बघण्यासाठी थँक्यू. भेटूयात न्यू ब्लॉगमध्ये. बाय बाय.